नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की राज्यसेवा आणि कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 पास करायची असेल तर अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग जे आहे हे करणं तुम्ही पहिल्यांदा आधी बंद करा आणि अभ्यास चालू करा। ठीक आहे, तर अशा स्वरूपाचा आपला व्हिडिओ सेशन जो आहे तो होणार आहे। तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आता मला वाटते प्रेशर यायला सुरुवात झालेली असेल की राज्यसेवेची एक्झाम डेट तर पूर्व परीक्षेची आलेली आहे। ठीक आहे, आणि कंबाईनची सुद्धा जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध करेल आयोग, आणि कंबाईनची सुद्धा आपल्याला टाइम टेबल जे आहे ते आयोग लवकरच देऊन टाकेल। ठीक आहे, आणि जर तुम्ही कंबाईनची जर प्रिपरेशन करत असाल तर सध्या तुम्ही निवांत जरी असाल तर आता निवांत राहण्याचा कुठलाही कालावधी किंवा अवधी जो आहे हा तुमच्याजवळ नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, अजिबात तुम्ही निवांत राहू नका, कारण आता 4 जूनला तर रिझल्ट लागून जाईल इलेक्शनचा। त्याच्यानंतर मग सगळ्या जाहिरात वगैरे ज्या असतील त्या येऊन जातील आणि 1-2 महिन्यामध्ये एक्झाम सुद्धा कंबाईनची पूर्व परीक्षा जी असेल ती होऊन जाईल। त्याच्यामुळे जागे व्हा पटकन कंबाईन करणाऱ्यांनी, आणि राज्यसेवा करणाऱ्यांनी तर तुमची प्रिपरेशन जी असेल ती सुरू केलेली असेल। तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार अतिविचार किंवा निगेटिव्ह थॉट जे असतात ते या पिरियडमध्ये येत राहतात, लक्षात ठेवा। हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं, असं तुम्ही असं काही वेगळे आहेत अशातला प्रकार नाहीये। पण हे ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार जे ते तुम्हाला थांबवावे लागतील, काही ॲक्शन जे असतील ते तुम्हाला घ्याव्या लागतील, आणि जो तुमचा अभ्यासावर फोकस आहे तो तुम्हाला वाढवावा लागेल। ठीक आहे, तर बाकीचे अतिविचार जे काही तुमचे निगेटिव्ह थॉट्स वगैरे ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात ते कुठेतरी तुम्ही थोडंसं साईडला ठेवून द्या, त्याचा काहीच उपयोग होत नाही। ठीक आहे, ओव्हर थिंकिंग करून तुम्हाला काहीच मिळणार नाही हातामध्ये, फक्त तुमच्या हातामधून तुमचा दिवस वाया जाईल। ठीक आहे, त्याच्यामुळं हे ओव्हर थिंकिंग वगैरे ज्या गोष्टी असतात ते कुठेतरी बाहेर सोडून द्या आणि फोकस फक्त तुमच्या अभ्यासावर करा। रिझल्ट जो यायचा त्यावेळेला तो येईल, रिझल्टचा तुम्ही विचार पण करू नका। आता फक्त अभ्यास कसा आपल्या चांगल्या प्रकारे करता येईल, आपल्याला मार्क्स कसे मिळवता येतील याचा सर्वांनी विचार करणं फार गरजेचे आहे। ठीक आहे, भले तुमच्या हातामध्ये 50 दिवस राहू देत, 55 दिवस राहू देत, आता इथून पुढे जे काही राज्यसेवेला पूर्व परीक्षेला जितके दिवस असतील तितके दिवस, पण ऍटलिस्ट लढून आपल्याला एक वेळ हारलं तरी चालतं, लक्षात ठेवा। लढून हारलं तरी चालतं, पण आधीच हार मानून जर आपण तसंच राहिलो तर वर्षानुवर्ष असेच निघत जात राहतात, आणि ते एक टेंडन्सी आपल्या मनाची जी होते ते होऊन जाते की एक्झाम जवळ आल्यानंतर हे सुद्धा वर्ष स्किप करूया, मग पुढच्या वर्षी आपण चांगला अभ्यास करूया, पण तो पुढचं वर्ष म्हणता म्हणता असेच वर्ष हातातून निघून जातात, पण हातामध्ये काही उरत नाही। त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग करणं सगळ्यात आधी बंद करा आणि तुमच्या अभ्यासावरती फोकस करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे। आपल्या हातामध्ये काय आहे, सध्या आपल्या हातामध्ये 24 तास आहेत। 24 तासामधले तुम्ही कसं युटिलायझेशन त्या वेळेचं करता, भले 8 तास तुमच्या झोपण्यामध्ये गेले, पण बाकीचा जो पिरियड आहे हा तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता, सगळ्या गोष्टी त्यावरती डिपेंड आहेत। त्याच्यामुळे तुमचा फोकस हा तुमचा प्लॅनिंग जे आहे ते तुमचा अभ्यास संपवण्याकडे असलं पाहिजे, आणि त्यातून मार्क्स आपल्याला कसे मिळतील या संदर्भामध्ये असला पाहिजे, ना की अति ओव्हर विचार करून माझं कसं होईल, माझा अभ्यास होईल का नाही, माझं हे होईल का नाही। जर तुम्ही ऍक्शनच काही घेत नसताना नुसता विचारच करत बसलाय तर काहीच पूर्ण होणार नाही, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे अति विचार करणं पहिल्यांदा सगळ्यात आधी थांबवून द्या, स्टॉप करा ते सगळं, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। जे तुमच्या हातामध्ये दिवस उरलेले आहेत त्याचं व्यवस्थित तुम्हाला दिवसाचं नियोजन जे आहे, प्लॅनिंग जे आहे ते करावं लागेल। आता सगळा अभ्यासक्रम तुमचा ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी काय करायचं आहे, स्मॉल टार्गेट्स ठेवा, स्मॉल टार्गेट ठेवा। तर तुम्ही चॅप्टर्स डिसाईड करून घ्या। समजा आता भूगोलाचे तुम्ही वने करताय तर वनांचे प्रकार महत्त्वाचे असतात, त्याच्यावरती प्रश्न आयोग विचारतं, त्यासाठी वनाचे जे आजपर्यंत प्रश्न आलेले त्याचं थोडंसं ॲनालिसिस करा, टार्गेट्स ठेवा। म्हणजे आज मला वनांचे प्रकार व्यवस्थित संपवायचं आहे। पॉलिटीमध्ये जर राज्यपाल करत असेल तर राज्यपालाचे काय स्वविवेकाधिकार आहेत ते मला संपवायचे आहेत। समजा इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही पॉवर्टी किंवा दारिद्र्य चॅप्टर करताय तर दारिद्र्यविषयक समित्या कोणकोणत्या आहेत, त्या कोणत्या साली स्थापन झाल्या, त्यांनी काही शिफारस केलेल्या होत्या, ग्रामीण भागासाठी किती होत्या, शहरी भागासाठी किती होत्या। सायन्समध्ये गेलं तर ध्वनी असेल, प्रकाश असेल, याच्यावरती क्वेश्चन फिक्स राहतात, किंवा प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, असं तुम्ही कशामधून आपल्याला मार्क्स मिळवता येतील आयोगाचा ट्रेंड बघून घ्या। त्यासाठी PYQ ची प्रॅक्टिस तुमची असणं गरजेचं राहते। तसे तुम्ही स्मॉल पॉईंट ठरवून घ्या आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। भले तुमचा सगळ्यात आता एका ह्याच्यामध्ये सगळंच कंप्लीट करण्याचा प्रयत्न पण करू नका, होणार पण नाही येते, आणि कारण काय होईल, नुसतं तुम्ही वाचत राहाल पण लक्षामध्ये काय राहणार नाही। त्याच्यामुळं प्रत्येक चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असतात, ते मुद्दे जर तुम्हाला माहित असतील की बाबा या चॅप्टरमधला हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतोय तर ते तुमचा टार्गेट बनवून जाईल। असे प्रत्येक चॅप्टरचे, प्रत्येक विषयाचे, काही चॅप्टरचे तुम्ही टार्गेट स्मॉल टार्गेट ठेवा। भले आज मला 10 पॉईंट क्लिअर करायचे आहेत, मला 15 पॉईंट क्लिअर करायचे आहेत, मला 20 पॉईंट क्लिअर करायचे आहेत, हे चॅप्टर मला महत्त्वाचे वाटते तर यामधले मला एक 5 पॉईंट क्लिअर करायचे आहेत। असे तुमचे स्मॉल टार्गेट्स, तुमचे फ्रेम तुम्हाला आदल्या दिवशी जे आहे, समजा तुम्ही उद्या करायचं आहे ना, टार्गेट तुमचं उद्याच असेल तर ते आदल्या दिवशी तुम्हाला
क्लिअर करून घ्यावं लागेल. आता आपण आपल्या चॅनलवरती 21 डेजची सिरीज सुद्धा आपण चालवलेली आहे. ते तिसरं टार्गेट आपलं सुरू आहे 21 डेजचं चॅलेंजचं. आता ज्यांनी कोणी पहिले 2 टार्गेट पूर्ण केलेले असेल त्यांना निश्चितपणे कॉन्फिडन्स जो आहे तो आलेला असणार आहे. आता याच्यानंतर एकच टार्गेट होईल, त्याच्यानंतर सगळा सिलेबस जो आहे तो तुमचा कंप्लीट होऊन जातो. 21 डेजचं चॅलेंज जर कोणी पूर्ण केलं 4च्या 4 तरी सुद्धा तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होऊन जाणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही रेफरन्सला बघू शकताय किंवा तुमच्या टार्गेट जर तुम्ही काही ठेवलं असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही जाऊ शकता. फक्त ओव्हर थिंकिंग कुठेतरी थांबवा आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. दिवसाची जे टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती सुरुवात करा. ठीक आहे, स्मॉल ऍक्शन करा. म्हणजे कृती करणं फक्त आपल्या हातामध्ये आहे, लक्षात ठेवा. रिझल्ट हा नंतर बघूया. आधी पहिल्यांदा तुम्ही स्मॉल टार्गेट्स ठेवा. ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन तुमचं दिवसभरामध्ये असलं पाहिजे. यासाठी तुम्ही 21 डेचा चॅलेंजचा आपला व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 तासाचं नियोजन जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली बसवून दिलेलं आहे. आता काही जणांचा प्रश्न असा असतो की मला सगळे विषय एका दिवसामध्ये जमत नाहीत. मग जमत नसतील तर राहू दे, पण तुम्हाला ज्या काही गोष्टी जमत आहेत, समजा एका दिवसामध्ये तुम्हाला 2 विषय जमत असतील तर 2 विषय तुम्ही तशा पद्धतीने घ्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 विषय घ्या. असं तुम्ही स्किप करून त्या गोष्टी करू शकता, लक्षात ठेवा. कारण आता पिरियड कमी आहे म्हणून आपण सगळे विषय एकत्र एका दिवसामध्ये घेऊन जातो. परीक्षेला सुद्धा सगळे विषय तुम्हाला एकत्रच राहतात. पण जर तुमचं काही गोंधळ उडत असेल सगळे विषय एका ठिकाणी घ्यायला, तर तुम्ही 8 तासाच्या नियोजनामध्ये जे आपले टार्गेट बघून घ्या. त्यानुसार तुम्ही 2-2 विषय तुमच्या पद्धतीने त्याच्यामध्ये बसवू शकता. मात्र करंट अफेअर्स आणि मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्हाला डेली करावी लागेल. बाकीचे तुम्ही जीएस तुमच्या विषयाने तुम्ही ते करून घेऊ शकताय. तर त्यासाठी दिवसभराचं अभ्यासाचं नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही जर स्मॉल टार्गेट ठेवणार असाल तर त्याचं सुद्धा नियोजन फिक्स असलं पाहिजे. तर तुम्ही अभ्यासाच्या नियोजनामध्ये त्याला बसवून घ्या. जर तुम्हाला 21 डेचं चॅलेंज फॉलो करायचं असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये नियोजन ऑलरेडी तुम्हाला बनवून दिलेलं आहे. तर तुम्हाला फक्त ते एक्झिक्यूट करायचं आहे. त्याच्यावरचे PYQs फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत. तर ते सुद्धा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघून घेऊ शकताय. ठीक आहे. मात्र जे कृतिशीलपणा तुमच्या अंगामध्ये असला पाहिजे तर आणि तर त्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या साध्य होत जातात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग वगैरे सगळ्या गोष्टी थांबवा. स्मॉल टार्गेट्स ठेवा. अभ्यासाचं नियोजन प्रॉपरली बनवून घ्या. पुस्तकांची यादी फिक्स ठेवा. कुणी दुसऱ्याने एखादं पुस्तक नवीन सुचवलं तर ते करू नका. जे तुम्ही आधीपासून वाचत आलेला आहात, जे तुम्ही 3-4 वेळा पुस्तक वाचलेलं असेल तेच पुस्तक तुमचं राहिलं पाहिजे. त्याचीच 2 ते 3 वेळा उजळणी करा. जितक्या जास्त वेळा उजळणी कराल तितक्या जास्त वेळा तुमच्या त्या गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या लक्षामध्ये राहून जातील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पुस्तकांची यादी तुमची जी आहे ही फिक्स असली पाहिजे. ते अजिबात कुणीही सांगितले म्हणून पुस्तकांची यादी तुम्ही बदलू नका. ठीक आहे. कारण पुढचं नवीन जर वाचायचं झालं तर पुन्हा त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. आपल्याला त्याच्या वेळ वाया घालवून चालणार नाही. त्याच्यामुळे पुस्तकांची यादी तुमची फिक्स असू दे. चॅप्टर मधून आपल्याला मार्क्स कसे पाडता येतील किंवा कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे तुम्ही आधी लिहून घ्या. इथं तुम्हाला मी दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलेले काही लहान टार्गेट्स तुम्हाला ठेवले पाहिजेत. ठीक आहे. ते लहान टार्गेट्स ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, PYQचं ॲनालिसिस करावं लागेल की कुठल्या मुद्द्यावरती या चॅप्टरमधून महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते पडलेले आहेत. अजून कोणते मुद्दे ह्या चॅप्टरमधले महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्या म्हणजे काय आपल्याला मार्क्स मिळवायचे, लक्षात ठेवा. प्रिलियम जे आहे ते फक्त तुम्हाला मार्क्स, तुम्हाला ते तो कट ऑफ जो आहे तो तुम्हाला पार करायचा असतो. तो कट ऑफ पार करण्यासाठी तुम्हाला काही टार्गेट्स डेली म्हणजे तुमच्या PYQच्या प्रॅक्टिसनेच तुमचे टार्गेट जे असतील ते तुमचे ठरवले जातील किंवा त्या मुद्द्यावरती आयोग सारखं तिथेच प्रश्न विचारत राहतं. तर त्यासाठी तुमचं PYQचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. समजा सुरेश तेंडुलकर समितीवरती प्रश्न आलेला असेल पॉवर्टीमध्ये तर ते सुरेश तेंडुलकर समिती कम्प्लिटली वाचून घ्यायची. त्याच्यावरती नंतर भविष्यामध्ये कसाही आयोगाने प्रश्न पडला तर तो तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर असे काही मुद्दे त्या चॅप्टरमधले फिक्स असतात की ते त्याच्यावरती आयोग जास्त करून फोकस करत राहतात. तर ते मुद्दे हे कधी तुम्हाला समजतील ज्यावेळी तुम्ही PYQचं ॲनालिसिस कराल त्यावेळेला. तर ते एकदा तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता, लक्षात ठेवा. फक्त अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहे. ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मनाला काहीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला तुम्ही सुरुवात करा की तुम्ही निश्चितपणे अभ्यास चांगला करू शकताय. ठीक आहे. किंवा माझा अभ्यास हा पूर्ण झालेला आहे. किंवा ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये एखादे अफर्मेशन द्यायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो 100% होऊन जाईल. ठीक आहे. मात्र जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स करत बसला, निगेटिव्ह विचार करत बसला तर सगळ्या गोष्टी या निगेटिव्ह होत जातात आणि एक दिवस आपल्या हातातून जातो. नंतर आपल्याला प्रेशर यायला लागतं आणि त्याच्यानंतर मग आपला जो अटेम्प्ट असतो तो आपण स्किप करायचा प्रयत्न करत राहतो. तर तशा गोष्टी आपल्याला इथून पुढे करायच्या नाही, लक्षात ठेवा. कसलाही अटेम्प्ट राहू दे, लढून एक वेळ हारलं तरी चालते, लक्षात ठेवा. पण आधीच हार मानून सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या मग त्याला काहीच अर्थ उरत नाही. मग सुरुवात कशासाठी केली ह्या सुद्धा प्रश्न तुमच्या मनाला तुम्ही मग विचारून घेऊ शकताय. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये थोडे गट्स आहेत. तुम्ही निश्चितपणे एखादी एक्झाम, एखादी पोस्ट तुम्ही 100% काढू शकता. यासाठी अफर्मेशन तुमच्या मनाला द्यायचे आहे आणि फक्त अफर्मेशन देऊन थांबायचं नाही, ऍक्शन घ्यायचे, लक्षात ठेवा. मेन म्हणजे ऍक्शन टेकर बनलं पाहिजे तुम्ही. PYQची प्रॅक्टिस करा. जितके जास्त प्रश्न सोडवतील तितके जास्त प्रश्न सोडवा.
गणित, बुद्धिमत्ता, करंट अफेअर्स याला अजिबात स्किप करू नका. हे विषय फार महत्त्वाचे आहेत. भले तुम्ही जीएस प्रत्येक दिवशी 2 विषय करा, पण गणित आणि बुद्धिमत्ता, करंट अफेअर्सला दररोज 1-1 तास द्या. म्हणजे द्याच तर आणि तरच ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल तुमच्याकडून होणार आहेत. मग तुमची राज्यसेवेची पूर्व असू दे किंवा कंबाईनची पूर्व असू दे, निश्चितपणे निघण्यासाठी हे 2 विषय तुम्हाला मदत करू शकतात. ऍक्शन टेकर बनलं पाहिजे तुम्ही. नुसता कृतीशीलपणा असू दे अंगामध्ये, पण ऍक्शन टेकर सुद्धा तुम्हाला बनलं पाहिजे. काहीतरी कृती तुम्हाला करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. फालतूचा विचार डोक्यामध्ये आणू नका अजिबात की माझं होईल का नाही हा फार नंतरचा विषय आहे. आत्ता काम काय की अभ्यास करणं, चॅप्टर व्यवस्थित करणं, चॅप्टरवरचे प्रश्न उत्तर सोडवणं, हे तुमचं काम आहे. आता बाकीचा ओव्हर थिंकिंग वगैरे सगळ्या गोष्टी कुठेतरी साईडला करून ठेवा. अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे. 24 आवर्स तुमच्याकडे आहेत. व्यवस्थित युटिलायझेशन करा. काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला येणार नाही. फक्त ऍक्शन टेकर बना. आणि जे काही सांगितलेले मुद्दे आहेत, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. आणि ज्यांना कोणाला नियोजन बनवायला प्रॉब्लेम येतोय त्यांनी आपल्या चॅनलवरती 21 डेची सिरीज तुम्ही नक्कीच बघून घ्या. तुम्हाला निश्चितपणे एक जी गाईडलाईन आहे ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 100% मिळून जाईल. त्याच्यामुळे ऍक्शन टेकर बना. ओव्हर थिंकिंग अजिबात करू नका. काही त्या ओव्हर थिंकिंगला अर्थ उरणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक परीक्षेच्या आधी सगळ्यांच्या सोबत अशा घडत राहतात गोष्टी. मात्र जो त्या ओव्हर थिंकिंग मधून आउटकम करून ऍक्शन टेकिंग बनून अभ्यास करतो त्याचीच पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल ही निघते. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग अप्रोच आपला असला पाहिजे. त्यासाठी तुमचं दिवसभराचं नियोजन असेल, स्मॉल टार्गेट ठेवणं असेल, मार्क्स कसे मिळवता येतील याचा सगळा संदर्भ असेल, दिवसभरामध्ये 8 तासाचा अभ्यास कसा आपल्याला बसवता येतील आणि कसा आपला चांगल्या प्रकारे अभ्यास होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करून तुम्ही ऍक्शन टेकर बनून त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी मदत जी आहे, ठीक आहे, सर्वांनी जे आहे फॉलोअप त्याचा जो आहे तो तुम्हाला घेतला पाहिजे. निश्चितपणे तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती सगळ्यांची निघून जाईल. आय होप तुम्हाला मला काय सांगायचं समजलेलं असेल. तर निश्चितपणे तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.